नमस्कार, आपण पाहता सामाजिक बातमी न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगर 3 मधील रामकिशन करोतिया नगर येथे सततधार पडणाऱ्या पावसामुळे रामकिशन करोतिया नगरमधील रहिवाशांच्या घरात शिरले पाणी. यामुळे 300हून अधिक लोक या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलास बोलण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले व पाण्यामुळे तेथील नागरिकांना घर सोडण्यास झाले मजबूर. राशन से, पानी से, कपड़े से, लत्ते से बहुत परेशान हो जाते हैं हम लोग इधर। और हम लोग को कोई देखता भी नहीं है, कोई पूछता भी नहीं है, आके नहीं है कि क्या हुआ, कैसे हुआ। पानी इतना आ जाता है, दम छूटता है। क्या आपका नगर सेवक आपके पास आया क्या? नहीं, कोई भी नहीं आया इधर तक कभी। नगर सेवक कोई आपके पास कोई नहीं आया। यहाँ का एड्रेस क्या है? रामकृष्ण करोतिया नगर, उल्लासनगर 3। यहाँ पे क्या हुआ? पानी भरता है हर साल, हम लोग को तकलीफ होता है बहुत, और हम लोग बहुत साल से बहुत जलते इधर। और दीवार मांग नहीं कर रहे, दीवार आज तक बन रहा नहीं है, कुछ भी नहीं। हर साल हम लोग बाहर ही रहते, बेघर हो जाते सब लोग, छोटे छोटे बच्चे रोते, कपड़े लत्ते सब नुकसान होता है। परेशानी हो जाती है, पानी आ जाता है। सब निकले ना बाहर। कितने लोग निकले? अभी सबको निकाले लगता, टोटल कितने लोग बाहर निकाले? अभी मालूम नहीं इतना। निकाले का सगड़े का बाहर निकाले। कुछ महानगर पालिका ने आपको आह्वान किया कि भाई यहाँ से बाहर निकलो आप? हाँ, आए थे महानगर पालिका वाले आए थे, अभी सुबह में आए थे ना। यहाँ पे पानी कितनी बार भर चुका है? बहुत टाइम भरता है इधर, 2 टाइम, कल से पण भरता है। मतलब हर साल में ही रोज, मतलब हर साल में ही भरता है। रामकिशन करोतिया नगर, सी ब्लॉक, दत्त मंदिर जवळ, उल्हासनगर 3 इथे डॉल्फिन क्लब इथे 4-5 दिवसापासून सतत धार चालू असल्यामुळे रामकिशन करोतिया नगर येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 4-5 दिवसापासून इथल्या रहिवाशांना खूप यातना व त्रास होत आहे. त्याचप्रमाणे इथे बिट्टू भाई, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल, तसेच सर्व कार्यकर्ते येऊन गेले, बघून गेले. त्यांनी चहा पाणी व नाश्त्याचा बंदोबस्त केलाय. दुपारी पण जेवण पाठवत असं सांगितलेलं आहे. तर आता पुढे या गरीब लोकांना प्रशासनाकडून मदत मिळाली पाहिजे आणि डोर टू डोर त्यांनी ज्यांच्या घरात पाणी गेलंय त्यांनाच त्यांनी त्यांचा भरपाई दिली पाहिजे. असं व्हायला नको की ज्याच्या घरात पाणी ते राहून गेले आणि ज्यांच्या घरात पाणी नाहीये तेच घेऊन गेले. हा, इथे जनतेची मागणी आहे सर्वांची की आम्हाला भरपाई भेटली पाहिजे. पूर्णच्या पूर्ण रामकिशन करोतिया नगर पूर्ण पाण्याखाली आहे. रामकिशन करोतिया नगर, गौतम नगर, क्रांतीनगर सगळ्यांची रहिवाशांची मागणी आहे की इथं संरक्षण भिंत झाली पाहिजे, जेणेकरून दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. याला कुठेतरी आळा मिळाला पाहिजे. बस शासनाला एवढीच विनंती माझी.